नमस्कार मैत्रिणींनो. अधिक महिन्यात विवाहित स्त्रिया जोडवी बदलतात, पण ती का बदलावी आणि ती कोणत्या दिवशी बदलावी आपण पाहूयात. यामध्ये मागे काही आध्यात्मिक कारण आहे का, किंवा चुकीच्या वेळेत जोडवी बदलल्यास काय मानलं जातं. चला अधिक महिन्यात जोडवी बदलण्याचे नियम आणि शुभमुहूर्त पाहूया. सध्या सुरू असणाऱ्या धोंड्याच्या महिन्याला अधिक मास, पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. प्रत्येक भागात काही वेगवेगळ्या प्रथा आहेत, वेगळे आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व आहे. जावयाला वाण देणं, आईची ओटी भरणं, तसेच पाहुणे आल्यास पुरणाचे धोंडे बनवणं हे शुभ मानले जाते. याचबरोबर सौभाग्यवती स्त्रिया आपल्या अलंकारापैकी जोडवी बदलतात. त्यांची कारणे आपण पाहूयात. आपल्या सौंदर्यात भर टाकणारे सर्वच अलंकार स्त्रियांना प्रिय असतात. मंगळसूत्र, चुडा, कुंकू, पायातली जोडवी. परंतु पायातली जोडवी म्हणजे जोडी. दोन्हीपैकी एक नसल्यास आपण अपूर्ण मानतो. ती जोडी टिकून राहावी म्हणून जोडवी घालतो. पती-पत्नीची जोडी ही याचप्रमाणे. पती-पत्नीची जोडी अखंड राहावी, ती कधी अपूर्ण होऊ नये. जोडव्यांप्रमाणे पती-पत्नी जोडी अखंड राहावी यासाठी सुवासिनी या महिन्यात जोडवी बदलतात आणि नवीन जोडवी खरेदी करतात. त्यामुळे नातेसंबंधातील प्रेम आणखी वाढत जाते आणि पुढील काळासाठी हे नाते टिकून राहते. तसेच हे धार्मिक कारण आपण पाहिले, परंतु यामागे काही शास्त्रही आहे. या शास्त्रानुसार लग्नात नववधूसाठी पहिला अलंकार दिला जातो तो म्हणजे जोडवी. जोडवीमध्ये वेगवेगळ्या डिझाईनी उपलब्ध आहेत. अंगठ्या शेजारील बोट जोडवी घातली जातात आणि अंगठ्या शेजारील बोट आणि गर्भाशय यांचा थेट संबंध असल्यामुळे ही जोडवी चांदीचीच असावी. कारण चांदी हा धातू ऊर्जावाहक आहे. तो जमिनीला टेकल्यावर जमिनीतील ऊर्जा शरीरात प्रवेश करते, त्यामुळे शरीरात ऊर्जेचा समतोल राखला जातो. म्हणून घरातील स्त्रियांनी एकमेकींना जोडवी द्यावीत ही प्रथा आहे. अधिक महिना हा पुण्य कमवण्याचा पवित्र महिना मानतात. या काळात पूजा अर्चा, दानधर्म करतात. तसेच महिला जोडवी बदलण्याची ही प्रथा आहे. पण जोडवी याच महिन्यात का बदलावी हे पाहूया. अधिक महिना हा श्रद्धेचा महिना मानला जातो. नकारात्मकता दूर होते, सुख समृद्धी अधिक गोडवा नात्यात वाढतो. या महिन्यात बदलल्यामुळे स्त्रियांची नकारात्मकता दूर होते. हा अलंकार जोडवी बदलताना मंत्र किंवा लक्ष्मी मंत्र, विष्णू मंत्र म्हणण्याची प्रथा आहे. ही जोडवी बदलताना नेमके कोणत्या शुभ दिवशी बदलावी पाहूयात. गुरुवार, शुक्रवार, पौर्णिमा, एकादशी ह्या दिवशी जोडवी बदलणे शुभ मानतात. शनिवार, रविवार, अमावस्या, मंगळवार या दिवशी चांदीच्या वस्तू घेणे किंवा खरेदी करणे ही टाळावे. ही चांदीची जोडवी शुभ दिनी परिधान करताना सकाळी लवकर उठून स्नान करावे, घरातील देवांची पूजा करावी, जोडव्यांचीही हळदीकुंकाने पूजा करावी ती परिधान करावी. आपण परिधान करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशा मंत्राचा जप करू शकता. जुनी जोडवी दान करण्याची किंवा सोनाराकडे एक्सचेंज करून घेऊ शकता. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.